सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यातून पाणी येणार आहे, कारण जेव्हा या ताई अनुभव सांगत होत्या त्या खूप रडत होत्या आणि माझ्या देखील डोळ्यातून नकळतपणे अश्रू आले। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग आपण या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, माझे नाव सुनीता खंडागळे। मी आत्ता सध्या पुणे जिल्ह्यामध्ये कामानिमित्त राहते, पण माझं मूळ गाव हे बीड आहे। बीड येथील आष्टी येथे आम्ही मूळचे रहिवासी आहोत। आम्ही कामानिमित्त इथे आलो आहे। माझे 3 मुलं, माझे मिस्टर आणि मी आणि माझी मुलगी, असं आमचं छोटंसं कुटुंब। स्वामींची सेवा काय, स्वामींची सेवा कशी करतात काय, काही एक माहीत नव्हतं। मी अडाणी आहे, मला लिहिता वाचता येत नाही। मी एका कंपनीमध्ये काम करते, तिथे पाणी वगैरे देण्याचं काम माझ्याकडे असतं। आणि त्यानंतर काय झालं ना की असेच दिवस चालू होते। माझा जो मुलगा होता तो गाडीवरती खूप लांब लांब जायचा, त्यामुळे मला खूप भीती वाटायची। तो 15-15 दिवस घरी येत नसायचा, आला तरी तो खूप रागामध्ये असायचा, खूप चिंता, त्याची खूप काळजी मला वाटत असायची। आणि त्यानंतर काय झालं, मुलीचेही लग्न झाले, मुलीला 2 मुलंही झाले। असंच आम्ही पोट पाणी आमचं चालू होतं, सर्व काही व्यवस्थित चालू होतं। मिरची भाकर खायचो, पण ती सुखाने आणि आनंदात खात होतो, सर्व व्यवस्थित होतं, फक्त मुलाचीच काळजी होती। या दरम्यान काय झालं ना की मी जिथे काम करते तिथे काही महिला होत्या, त्या माझ्या खूप छान मैत्रिणी बनल्या होत्या आणि त्या रोज मोबाईलवरती काही ना काही ऐकत असायच्या। त्या स्वामींचे अनुभव ऐकायच्या। मी म्हणायचे, हे मोबाईलवरती काय ऐकत आहे? मी म्हणायचे, तुम्ही काय ऐकत आहात, काय करतात? त्या म्हणायच्या की अहो हे स्वामींचं आहे। मी म्हणायचे, काय यांना वेड लागलं, हे काहीही करतात असं ते म्हणायच्या, पण ते कंटिन्यू ऐकत असायच्या, माझ्या कानावरती ते पडायचं। त्यावेळेस माझ्याकडे छोटा मोबाईल होतं त्यामुळे मला काही ते येत नसायचं। आणि मग आमच्या कंपनीमध्ये सांगितलं की तुम्ही देखील मोठा मोबाईल घ्या म्हणे, कारण तुम्ही जे काम करता त्याचे फोटो वगैरे तुम्ही पाठवा म्हणे, असं म्हणे। मग माझ्या मुलांनी मला एक जुना मोबाईल घेऊन दिला, त्यामध्ये मला काही एक येत नव्हतं। मग ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी मला ते सर्व काही शिकवलं आणि त्यामध्ये मला त्याच्यामध्ये तारक मंत्रही ऐकवला। तारक मंत्र ते मला लावून देत असायच्या, मला माझ्या लक्षात राहत नसायचं, पण तारक मंत्र मी पहिल्याच दिवशी 2-3 शब्द त्याचे खूप छान माझ्या कानावरती पडले आणि ते मी पाठ केले। त्यानंतर हळूहळू तारक मंत्र माझा पाठ झाला आणि मी तारक मंत्र म्हणू लागले। त्याच वेळेस त्या मैत्रिणी होत्या, त्यांनी गुरुवार धरले होते, गुरुवार ते करत होते, स्वामींचे गुरुवार त्या करत होत्या आणि त्या मला म्हटल्या, तुम्ही देखील करा ना, तुमची एखादी इच्छा असेल तर बघा ना तुम्ही पण करून की पूर्ण होते की काय। म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे, आपण करूया। मग मी माझ्या मुलीला घेऊन गेली बाजारामध्ये आणि म्हटलं आता स्वामींची एक मूर्ती आपण घेऊन येऊया। म्हणून माझी मुलगी आणि मी बाजारात गेलो आणि स्वामींची मूर्ती घेऊन आलो। घरी आल्यानंतर बघितलं तर मूर्तीच्या खालून असं थोडंसं हे होतं, होलसारखं होतं। तर मी म्हटलं की ही खंडित झालेली मूर्ती आहे, हे कसं बाई, असं माझ्या मनात खूप वाईट विचार आले। आणि मग मुलीला म्हटलं आपण ही बदलून आणूया। म्हणून आम्ही दोघी पुन्हा गेल्यानंतर ते दुकानदार म्हटले की नाही ताई, हे असं नाही, ते बनवताना थोडंफारही झालेलं आहे, त्याला काही एक झालेलं नाही, तुम्ही काळजी करू नका, घरी जा आणि नाहीतर दुसरी वस्तू त्याऐवजी घेऊन जा, पण आम्ही तुम्हाला पैसे रिटर्न देऊ शकत नाही। तर मुलीला म्हटलं ठीक आहे, आपण स्वामींची इच्छा असेल की या रूपातच त्यांना आपल्या घरी यायचं असेल तर आपण यांना घेऊन जाऊया, असं म्हटलं आणि आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर पूजा वगैरे कशी मांडायची काय मला काहीच माहीत नव्हतं। दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि मला गुरुवार करायचा होता। मग मी अशीच पूजा वगैरे मांडली, मुलांनी सर्व हे केलं आणि मग नामस्मरण तारक मंत्र वगैरे म्हटली आणि गुरुवारचा उपवास धरला। संकल्प सोडला होता माझ्या मुलासाठी, स्वामी काही करा, फक्त त्याला माझ्याजवळ घरी घेऊन या, तो खूप भरकटला आहे, कारण तो कर्नाटक इकडे जात होता, तिकडे गेला की तो वापस यायचाच नाही, आला की खूप चिडचिड करायचा आणि त्याचं मन घरी लागत नसायचं। हा का बरं असा वागतो आहे, खूप टेन्शन यायचं, तिकडे जर त्याचं काही झालं तर काय करायचं, असं मनामध्ये खूप वाईट विचार येत असायचे। एक दिवस असंच काय झालं की मी स्वामींची सेवा वगैरे केली, त्या दिवशी मला फार रडू येत होतं, फार इतकी रडत होती मी ना की बस, मला माझ्या
माझ्या मुलाला बघण्याची खूप इच्छा झाली होती. तो कसा आहे हे मला बघायचं होतं. मग माझी सून म्हटली की आई का बरं रडत आहे काय माहीत. मग माझा मुलगा दुसरा तो आला आणि म्हणे आई काय झालं, तू का बरं रडते आहे. तर मी म्हटलं अरे मला त्याला बघायची खूप इच्छा झाली आहे असं मी म्हटले. आणि ते म्हटले अगं तो येईलच, नको काळजी करू, सर्व व्यवस्थित असेल, चल जेवायला असं म्हटले. तेवढ्यातच दरवाजा वाजला. दरवाजा उघडून बघितला तर माझा मुलगा आला होता. त्याला बघून मला इतका आश्चर्य झाला की स्वामींनीच त्याला मला भेटण्यासाठी आणलं असं वाटलं. माझी इच्छा पूर्ण केली. पण तो खूप रागात होता आणि मी त्याला त्याच्या तोंडावरून हात फिरवला, खूप रडली, पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. तो आला आणि चावी घेऊन निघून गेला. त्यानंतर मग असे गेले. माझा 4-5वा गुरुवार आला असेल. आमची खूप दिवसाची इच्छा होती, खूप दिवसाचं चाललं होतं की जागा घ्यायची, पण ते काही होतच नव्हतं. माझ्या 4थ्या गुरुवारी अचानकच सर्व योग जुळून आले आणि आमची जागाची रजिस्ट्री झाली. सर्व काही झालं. त्यानंतर जी जागा मला मिळाली तेथून थोड्याच अंतरावरती एकाच अंतरावरती स्वामींचा मठ आहे. बघा, स्वामींनी मला त्यांच्या मठाजवळ जागा दिली आणि त्यांच्याजवळ ती सेवा करण्यासाठी घेऊन गेले. असा माझा पहिला अनुभव तिथे आला. त्यानंतर मुलासाठी मी केलं, पण माझं काही ते झालंच नाही. त्यानंतर माझे मिस्टर असेच बोलले की अगं मला नाही का अक्कलकोटला जायचं आहे. मी म्हटलं अहो तुम्हाला तर जायचं आहे, मी तर स्वामींची सेवा करते, माझी पण खूप इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची असं म्हटले. तर ते म्हटले ठीक आहे, तर आपण जाऊया म्हणे सर्वजण. मग म्हटलं ठीक आहे. मग माझी मुलगी, माझा मुलगा, मी आणि माझे मिस्टर आम्ही बसने अक्कलकोटला गेलो. आमचा प्रवास सुरू झाला. नातवंडाशी खेळत त्याबरोबर स्वामींचं नामस्मरण करत आमचा प्रवास हा सुरू होता. आम्ही संध्याकाळी अक्कलकोट येथे पोहोचलो. 6च्या दरम्यान असेल. अक्कलकोटमध्ये आम्ही गेलो. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर आम्ही मग काय केलं, पिशव्या वगैरे ठेवल्या आणि स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. तिथे गेल्यानंतर मग म्हटलं की आता दर्शन वगैरे झालं आणि मग म्हटलं आता आराम करावा आणि मग आराम वगैरे करण्यासाठी आम्ही गेलो. गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पहाटेच उठलो आणि म्हटलं आरती वगैरे, आपली संध्याकाळची आरती काही हाती लागली नाही आणि आता आपण सकाळची आरती वगैरे करू आणि मग आपला प्रवास पुढचा सुरू करू असं आम्ही म्हटलो. आणि मग तिथे सकाळीच आम्ही आंघोळ्या केल्या. माझे मिस्टर काय बोलले की तुम्ही आंघोळ्या करा, मला इथे आंघोळ नाही करायची, मला संगमावर गाणगापूरला आंघोळ करायची आहे असे मिस्टर बोलले. मग आम्ही आंघोळ वगैरे केल्या. म्हटलं चला आपण दर्शन करून घेऊन या. मग आम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलो. स्वामींची मूर्ती डोळे भरून बघितली. स्वामींपुढे नतमस्तक झाले, कृतकृत झाल्यासारखं वाटलं. स्वामींना म्हटलं स्वामी मला मायेनं बापन आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू बंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला. स्वामी या जगात माझं कोणीच नाही, एक भाऊ आहे तो देखील माझ्याशी बोलत नाही, दुसरं तर कोणीच नाही, फक्त पोटचे मुलं एवढंच आहे आणि तुमचाच मला सर्वत्र आधार आहे असं स्वामींना म्हटले. आणि माझ्याकडे लक्ष असू द्या, माझ्याकडे माझी काळजी घ्या आणि माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या असं स्वामींना बोलले. आणि आम्ही म्हटलं चला आता गाणगापूर येथे जाण्यासाठी आम्ही निघालो. जाण्यासाठी निघालो. आम्ही एक रिक्षा केली. मी मुलं आणि पिशव्या वगैरे रिक्षामध्ये ठेवत होतो. तर तेवढ्यात काय झालं की माझे मिस्टर खूप जोरामध्ये ओरडले. मिस्टर का बरं जोरात ओरडले म्हणून मी बघितलं. मला काय वाटलं की एखाद्या मुलाला वगैरेच काही लागलं की काही झालं काय माहीत. मिस्टरांचा आवाज ऐकून हे केलं तर माझी मुलगी म्हणते अगं आई बाबांना खूप लागलं, तिथे एखादा खिळा पत्रा काय होतं काय माहीत, पण त्यांच्या पायामध्ये प्रचंड तो खिळा घुसला होता. अक्षरशः पाय जो आपलं हे असतं मधलं बोट एवढी चीर मांस आतमध्ये दिसत होतं, एवढं आरपार त्यांचं फाटलं होतं, खूप रक्त गळत होतं आणि खूप पाय असं त्यांचा हे झाला होता. मी लगेच माझं स्कार्फ घेतलं, त्यांना गुंडाळलं आणि म्हटलं की बाबा काय करायचं आता. रिक्षावाला खूप घाबरलं, त्याला वाटलं आता ही माझ्यावरती केस वगैरे करता की काय, कारण रिक्षावाल्याकडून रिक्षाच्या याच्यानेच ते झालं होतं. आणि मग मी त्याला म्हटलं बाबा मी तुझ्यावरती केस वगैरे काहीच करणार नाही, मला फक्त माझ्या धन्याला वाचवायचं आहे, त्या आम्हाला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. मग ही घटना सकाळी 8 वाजता घडली असेल, तर तो आम्हाला लांब घेऊन गेला हॉस्पिटलला. तिथे गेल्यानंतर ते म्हटले की इथं पंचनामा वगैरे करावं लागेल, त्याशिवाय आम्ही हे घेणार नाही आणि तुम्हाला सही करावी लागेल की आम्ही पेशंटची गॅरंटी देत नाही असं म्हटल्यावर खूप मला रडू येऊ लागलं. म्हटलं स्वामी तुमच्या दर्शनाला आलो होतो आणि हे काय केलं म्हटलं तुम्ही, हे कसं झालं म्हटलं. असं स्वामींपुढे जाऊन मी म्हणजे अशी मनातल्या मनात म्हणत होती. पण माझी मुलगी म्हटली स्वामींना दोष देऊ नको, कदाचित पुढे काहीतरी वाईट घडणार असेल, ते अगोदरच घडलं, हे
खूप चांगलं झालं असं माझी मुलगीने मला समजून सांगितलं. म्हणलं हो ठीक आहे. मग आम्ही ते रिक्षावाला आम्हाला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर माझ्या मिस्टरांना टाके वगैरे घालण्यात आलं. माझ्या मिस्टरांना चालता येत नव्हतं, त्यांना उचलूनच घ्यावं लागत होतं. मग माझा मुलगा आणि तो रिक्षावाला दोघांनी त्या उचलून त्यांना घेत होते. मग तेथूनच मग त्या रिक्षावाल्यानी हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. आदल्या दिवशी गुरुवार होता, दुसऱ्या दिवशी शुक्रवार. मी उपवासही सोडलेला नव्हता, काहीच खाल्लं नव्हतं. फक्त स्वामींचा धावा चालू होता. त्यानंतर मग आम्हाला त्या रिक्षावाल्यानी म्हणे तुमच्या घराकडे जाण्यासाठी तुम्हाला एक मी गाडी करून देतो म्हणे. त्याने आम्हाला एक गाडी बघून दिली. मग आम्ही आमचं सामान आणि माझ्या मिस्टरांना घेऊन गाडीमध्ये बसलो. आमचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर म्हटलं आता खूप वेळ झाला, रात्रीचे 11 वाजले होते. 11 वाजता मी म्हटलं की आता यांना काहीतरी खाऊ घालून गोळ्या देऊया. मला असं खूप दुखतं असं मला वाटत होतं की यांचं पाय खूप दुखत असेल, कारण पाय खूप सुजलेलं होतं आणि टाके. पण ते माझे मिस्टर म्हणत होते की माझी काळजी करू नको, माझं दुखत नाही, मला काहीच त्रास होत नाही, ते असे बोलायचे. त्याच दरम्यान 11 वाजता काय झालं की मागून एक जोरात गाडी आली आणि गाडीने आमच्या गाडीला धडक दिली. आता गाडीला धडक दिल्यानंतर तिथे पुन्हा प्रचंड भांडणं सुरू झाले. दोन्ही ड्रायव्हरमध्ये प्रचंड भांडणं सुरू झाले पैशासाठी. हा म्हणायचं माझं नुकसान भरून द्या आणि मला तर खूप टेन्शन आलं, काय करावं काहीच कळेना. मी म्हटलं भाऊ पेशंट आहे रे, नको हे करू. पण तो म्हणे माझं नुकसान झालेलं आहे मावशी, मला पण त्याच्याकडून पैसेही घ्यावंच लागेल म्हणे, असं तो म्हटला. आणि मग कसं तरी करून त्याने पैसे दिले आणि आम्ही पुढे निघालो. पुढे जाता जाता काय झालं की मग तो म्हटला की मला खूप उशीर झाला आणि गाडीचंही नुकसान झालं आहे, एक काम करतो इथून तुम्हाला मी दुसरी गाडी करून देतो. आता मी म्हटलं अहो असं कशाला करता, म्हटलं की तुम्ही आता आमच्या घरापर्यंत सोडवा ना, नका आमची परीक्षा बघू, असं मी खूप त्यांना बोलली. पण ते म्हटले नाही मला जमणार नाही. मग ते आमची गाडी थांबवली आणि दुसरी त्याने गाडी बघितली. माझ्या मुलाने दुसरी तिथे गाडी बघितली. मग आमचं सामान त्या दुसऱ्या गाडीमध्ये ठेवलं, मिस्टरांना उचललं आणि त्या गाडीमध्ये ठेवलं. म्हटलं काय परीक्षा चालू आहे, स्वामी चांगल्यासाठी तुमच्या दर्शनाला आलो होतो आणि काय होऊन बसलं असं मनामध्ये विचार येऊ लागले. आणि आमचा पुढचा प्रवास त्या गाडीबरोबर सुरू झाला. जेव्हा आम्ही त्या गाडीत बसलो ते ड्रायव्हर खूप छान होते, ते एक पोलीस होते. ते म्हटले की आज माझं ही गाडी मी भाड्याने लावलेली आहे, माझा याच्यावरती ड्रायव्हर असतो म्हणे मावशी, पण आज माझी ड्युटी नव्हती. म्हटलं एखादं भाडं मिळालं तर तेवढंच होईल, तर कशाला आपण गाडी बंद ठेवायची, म्हणून मी आलो आहे आणि मला खरंच आनंद वाटतो की मी तुमच्या मदतीला आलो असं ते म्हटले. आणि ते म्हटलं की कुठे गेला होता असं त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं अक्कलकोटला गेलो होतो दर्शनासाठी, असं घडलं आहे म्हटलं. तर म्हटलं स्वामींनी बघा ना कसं केलं. तर ते म्हटले नाही ताई, स्वामींना दोष देऊ नका. स्वामींना का बरं दोष देत आहे, कदाचित पुढे तुमच्या आणखी वाढलेलं असेल, मोठं काहीतरी असेल, पण ते छोट्यावरून निभावलं गेलं असेल. तुमच्यासाठी पुढचा प्रवास हा चांगला नसेल, त्यामुळे हे स्वामींनी केलं असेल. स्वामींना दोष देऊ नका, स्वामी खूप महान आहेत असं ते म्हटले. म्हटलं तुम्हाला कसं माहिती स्वामी? तर ते म्हणे मी देखील स्वामींचा सेवेकरी आहे. मला गेल्या 10 वर्षापासून काहीच मूलबाळ होत नव्हतं, पण असंच माझ्या मालकिनीला एका बाईने स्वामींची सेवा सांगितली, गुरुवार करायला सांगितले आणि तिने गुरुवार केले. तर तिसऱ्याच गुरुवारी आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मला आता 2 मुली आहेत. मग त्यांनी स्वामींविषयी एवढं सांगायला सुरुवात केली की स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका, स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा, सर्व काही व्यवस्थित होईल. मी म्हटलं की हो ना, आम्ही माझ्या एका मुलासाठी स्वामींची सेवा करायला लागली होती. माझा मुलगा असा कर्नाटकला जातो आणि तिकडेच राहतो, घरी येत नाही, खूप असं करतो, त्याला ड्रायव्हिंगचं हे आहे. तर ते मला म्हटले की मावशी असं आहे ना, तुम्ही एक काम करा, त्याला एक गाडी घेऊन द्या, बघा तो इथे स्थिर होणार, तो कुठेही जाणार नाही असं ते बोलले. तर म्हटलं अहो आत्ताच जागा घेतली, गाडी कशी होणार असं मी मनात म्हटलं. आणि मग त्यांनी आम्हाला सुखरूप घरी सोडलं. मी म्हटलं की चला ना चहा वगैरे घ्या. तर ते म्हटले नाही ताई मी चहा घेत नाही. तर ते निघून गेले. त्यानंतर माझे मिस्टर हे घरीच आता उठता बसता येत नव्हतं, तर तसेच होते. आणि मग काय झालं की थोडे दिवस असेच गेले. त्यानंतर माझा मोठा मुलगा सहज म्हटला की आई आपण आता याला गाडीच घेऊन देऊया, हा असाच करतो म्हणे, येतच नाही इकडे, तर गाडी घेऊन द्या. तिकडे काहीतरी त्याचं चालू होतं, हे आम्हाला खूप भीती वाटत होती, कारण तिकडे त्याचं मुलीचं काहीतरी चालू होतं. तिकडले लोक हे खूप डेंजर असतात, हे तर सर्वांना माहीत आहे. मला खूप भीती वाटत होती, त्याच्या जीवाला काही होतं का काय असं मला वाटत होतं. मग आम्ही त्याला
मग गणेश जयंतीच्या दिवशीच आमची गाडी ही घरी आली. गाडी कशी आली, काय आली हे काहीच माहीत नव्हते. अचानकच आमची गाडी ठरवलं आणि गाडी घरी आली. ही फक्त स्वामींची कृपा आहे, बाकी काहीच नाही. आमचं एवढं हे नाही की गाडी आमची होऊ शकत होती, पण स्वामींनी ती गाडी घरी आणली. त्याच वेळेस आम्हाला तिकडून येऊन 15-20 दिवसच झाले असतील. तर माझे मिस्टर काय म्हटले की मला अक्कलकोटला जायचं आहे. अहो म्हटलं, तुम्हाला चालता येत नाही, आपण आता तिकडूनच आलो, एवढा मोठा अपघात झाला आणि तरी तुम्ही परत म्हणता की अक्कलकोटला जायचं. ते नाही, मला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तर मी म्हटलं, इथे काय आणि तिथे काय, स्वामी एकच आहे. तुम्ही एक काम करा, इथे मठात आपण दर्शनाला जाऊया. मग माझ्या मुलाला म्हटलं की यांना इच्छा आहे, त्यांना घेऊन चल. मग मी पुढे गेली आणि माझे मुलगा मी त्यांना घेऊन गाडीवरती आला. मग माझा अक्षर त्यांना चालताही येत नव्हतं. माझ्या मुलाने गळ्यात हात घालून त्यांना तिथे आणलं. म्हटलं, तुम्ही इथे बसा, थोडी गर्दी कमी झाली की आपण महाराजांचं दर्शन घेऊया. मग गर्दी कमी झाली. मग त्यांना दर्शन घेऊन आम्ही आलो, बसलो. तिथे खूप मोठा भंडाराही होता. मग तिथे सर्व लोक जेवण करत होते. माझी सून, मुलगा हा पंक्तीमध्ये जेवत होता. मी माझ्या मिस्टरांजवळ बसलेली होती आणि मग असंच आम्ही बसलो. आणि मग तिथे एक असं, मी त्यांना ओळखतच नाही, कधीच बघितलेलं नाही, ते एक व्यक्ती आले आणि ते आम्हाला म्हटले की बाबा जेवले का, तुम्ही मावशी जेवल्या का. तर मी म्हटलं, हो बाबा, आम्ही जेवण केलं. तर त्यांनी माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यानंतर म्हटलं, बघा, हा कोणीच नव्हता, म्हटलं, ओळख नाही, पाळख नाही, आला, डोक्यावरती हात ठेवला आणि आपली विचारपूस केली. हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामीच होते. बघा, त्यांनी दाखवून दिलं, ते अक्कलकोटमध्ये आणि इथे सर्वत्र ते आहे, असं मी मिस्टरांना म्हटली आणि म्हटलं, बघा, आपल्याला दर्शन झालं. त्यानंतर जो माझ्या मुलासाठी मी गुरुवार केले, ज्या मुलासाठी मी सेवेत आले होते, तो मुलगा आज इथेच सेटल झाला आणि तो गाडी इथेच चालवत आहे. आणि त्याची जी मुलगी होती तिकडली कर्नाटकमधली, मी स्वामींना म्हणायची की माझ्यामध्ये आत्तापर्यंत असं कोणीच केलेलं नाही, तर तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. आणि तो त्या मुलीला घेऊन इथे आला. आज सर्व काही व्यवस्थित चालू आहे, सर्व व्यवस्थित चालू आहे, सर्व मुलांचं व्यवस्थित चालू आहे. हे फक्त स्वामींची कृपा. थोड्याफार गोष्टी घरामध्ये होत असतात, पण ते प्रत्येक घरामध्ये चालू असतात. पण आज माझी सून देखील स्वामींच्या सेवेत आली आहे आणि माझी आता एकच इच्छा आहे की घरातील प्रत्येक जण हा स्वामींच्या चरणाचा दास व्हावा. त्यांना देखील स्वामींचं अस्तित्व कळावं, स्वामींची महती कळावी आणि प्रत्येकाने स्वामींची सेवा करावी. स्वामी भक्तांना मी बाकीची काहीच सेवा केली नाही, फक्त तारक मंत्र आणि नामस्मरण एवढीच सेवा मला येते आणि तीच सेवा मी केली. त्याचं फळ स्वामींनी मला अनंत पटीने आत्तापर्यंत दिलेलं आहे. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत त्यांच्या चरणाचा दास बनून ठेवावं. त्यांच्या चरणाची खूप सेवा माझ्याकडून करून घ्यावी. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचावं. माझ्या मुखाचा वापर त्यांचं गुणगान गाण्यासाठी करावं, एवढीच स्वामीचरणी प्रार्थना आहे.